सर मला फिजिक्स विषयाचं अत्यंत टेन्शन आलेलं आहे सर, मला एक तर बोर्डाचे डेरिव्हेशन येतात, थेरी पण येते, पण न्यूमरिकल करताच येत नाही. बोर्डात तरी काम होऊन जातं, पण सीईटीला तर नुसते न्यूमरिकल न्यूमरिकल न्यूमरिकल. आणि जर मला सीओईपीला, व्हीजेटीआयला, सरदार पटेल अशा कॉलेजला जायचं असेल तर तिथे फक्त आणि फक्त एमसीक्यू काम करतील आणि त्याच्यावरच रिझल्ट लागणार आहे. मग अशा वेळेस मी फिजिक्स या विषयाला कसं अप्रोच करावं? त्यासाठी तुला हे माहिती पाहिजे की फिजिक्समध्ये जे चॅप्टर्स आहे त्याचा वेटेज काय. कोणाप्रमाणे? माझ्याप्रमाणे? नाही नाही नाही, सीईटी प्रमाणे. मागच्या 5 वर्षामध्ये 2021 ते 25 मध्ये सीईटीला काय वाटतं, कुठले चॅप्टर्स महत्वाचे आहेत, त्याचे किती प्रश्न येतात, हे आपल्या डोक्यात जर एकदा पक्क बसलं ना की त्यानंतर मग आपल्याला काम करायला सोपं पडेल. कमीत कमी वेळेत आपलं जास्तीत जास्त आउटपुट मिळण्याची एकदम चांगली संभावना आहे. चला पटकन आपण सुरू करू. एकदम तुम्ही नीट लक्ष द्या. सगळ्यात पहिले 12वी. वर्ग 12वीला तुला माहिती आहे की 80% वेटेज आहे आणि वर्ग 11वीला आपल्याकडे 20% वेटेज आहे. तर जिथे जास्त वेटेज आहे तिथेच सीईटीने प्रश्न विचारले असणार आहे. सगळ्यात पहिला टॉपिक जो आपल्याला येतोय तो आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स. इलेक्ट्रोस्टॅटिक्सला किती वेटेज आहे बघा. हे वर्षाप्रमाणे तुम्हाला किती प्रश्न विचारले हे दिलेले आहेत. 2025 ला 39 प्रश्न विचारले, 2024 ला 40 प्रश्न, 2023 ला 34 प्रश्न, 2022 ला 70 प्रश्न. वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये त्या वर्षी विचारलेले प्रश्न संख्या येते. आता ओव्हरऑल जर तुम्ही बघायला गेले तर 242 प्रश्न इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये मागच्या 5 वर्षामध्ये. तेवढंच नाही तर बघा मी ब्रॅकेटमध्ये एक 70 लिहिलंय. हा 70 दिसतोय का तुम्हाला? सर तो 70 काय? तर इलेक्ट्रोस्टॅटिक्स हे 11वी मध्ये पण येतं. तुला माहिती असेल इलेक्ट्रोस्टॅटिक्स 11वी मध्ये येतं. तिथे तुम्ही बेसिक प्रॉपर्टीज ऑफ चार्ज, प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स, इलेक्ट्रिक फ्लक्सचं इंट्रोडक्शन, डायपोलचं बेसिक. नंतर जेव्हा तू 12वीला सुरू करतो तेव्हा गॉस लॉ असेल किंवा पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ डायपोल असेल किंवा त्याच्यानंतर आपलं कॅपॅसिटर असेल, या सगळ्यांचे आपण स्टडी करतो. बरोबर आहे ना? तर हे पार्ट 1 आणि पार्ट 2 आपल्याला कंबाईन करावे लागतील. कारण असं तर होणार नाही की सर मी 11वीचं वेगळं वाचतो आणि 12वीचं. त्यांनी सेग्रिगेशन केले पण आपल्याला वाचणं एकत्रच आलं, कारण डबल एफर्ट करायचे नाही. बरं का? म्हणजे टोटल किती झालं सर? 242 प्लस 70 है ना? तर जवळजवळ 314च्या आसपास किंवा 312च्या आसपास ही संख्या झाली. त्याचप्रमाणे जर तुम्ही नीट बघायला गेला तर एसी सर्किट्स अत्यंत सोपा चॅप्टर आहे. एसी मध्ये काहीच नाही आहे. आरएमएस करंट असेल, ॲव्हरेज करंट असेल सर, त्याच्यानंतर आरएलसी सिरीज सर्किट असेल, पॅरलल पण शिकू शकतो आपण, सगळं करता येतं. क्वालिटी फॅक्टर असेल, चांगले न्यूमरिकल्स करता येतात. ठीक आहे, ते आपण करू. मी PYQ सिरीज पण सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच लॉन्च करणार आहे, फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे. त्याच्यात मी सगळ्या चॅप्टरचे MHT CETचे प्रिव्हियस इयर प्रश्न कव्हर करणार. तुला काय करायचंय? फक्त तू फॉर्म्युला असेल आणि थेरी एवढं फक्त तू बोर्डाचं आपलं जे पुस्तक आहे त्याच्यातून बघून घे. MCQ ची काळजी मी घेतो. ठीक आहे. अल्टरनेटिंग करंट झालं सर. अल्टरनेटिंग करंटला पण बघा चांगला वेटेज आहे. त्याच्यानंतर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड आहे आपल्याकडे, 230 प्रश्न विचारलेत. असे वेगवेगळे चॅप्टर दिलेले आहेत. आता याच्यात तुम्हाला एक गंमत सांगतो बघा. जर तुम्ही नीट बघायला गेला तर हा आपला जो सेक्शन आहे रेडिएशन आणि KTG, याच्यामध्ये किती प्रश्न आहे सर? याच्यामध्ये 226 आहे. पण 11वीला थर्मोडायनामिक्स होतं, तुला थर्मोडायनामिक्स होतं आणि त्याच पद्धतीने थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर पण आहे ना. थर्मोडायनामिक्स प्लस थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर जर तू पकडायला गेला तर किती झालं सर? 119 प्लस 73. म्हणजे ही संख्या अत्यंत मोठी झालेली आहे. म्हणजे अभ्यास करताना आपण असा ब्लॉक वाईज अभ्यास करणार आणि हे बघायचं की हाय वेटेज टॉपिकला आधी अप्रोच करायचं. ठीक आहे. तसंच तुम्ही बघायला गेले तर वेव्ह ऑप्टिक्स आहे सर, सुपर पोझिशन ऑफ वेव्ह आहे, ऑसिलेशन्स आहे. मला हे तिन्ही चॅप्टर आहे ना सेमच वाटतात. एकदा जर तुला SHM कळालं, SHM ची इक्वेशन कळाली तर तुला मग वेव्ह कळतं, वेव्हची इक्वेशन कळते आणि वेव्ह ऑप्टिक्स पण त्याप्रमाणेचे इंटरफरन्स असेल, डिफ्रॅक्शन असेल. ठीक आहे. सगळ्या कंडिशन्स एकदम सोप्या होतात. इवन तुला सांगतो की AC मध्ये सुद्धा आपण फेजर डायग्रामचा यूज करतो, तो पण आपण इथून ऍप्लिकेशन घेऊ शकतो. करतो की नाही? येस सर. त्याचप्रमाणे बेटा जर तू बघायला गेला की इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आहे, मॅग्नेटिक इफेक्ट ड्यू टू करंट आहे. ठीक आहे. मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ करंट, त्याच्यानंतर तुला मॅग्नेटिझम अँड मॅटर पण शिकला असशील तू 11वीला, बरोबर? म्हणजे ते पण आपल्याला ऍड करावं लागेल. ते ऍड केले बघा मी इथं 67 प्रश्न. तसंच रोटेशनल डायनामिक्स आहे. आता रोटेशनल डायनामिक्स बरोबर तुला माहिती आहे की रोटेशनल डायनामिक्स बरोबर तू मोशन इन अ प्लेन पण करू शकतो आणि काय करू शकतो अजून? न्यूटन लॉ ऑफ मोशन पण करू शकतो. ते कंबाईन करून अभ्यास करता येतं. आलं लक्षात?
तसं करंट इलेक्ट्रिसिटी आहे. करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये पण बघ, करंट इलेक्ट्रिसिटी अत्यंत सोपं आहे. त्याची थेअरी असेल ड्रिफ्ट वेलॉसिटी आहे, किंवा मग त्याच्यानंतर टेम्परेचर आणि कंडक्टिव्हिटीचा काय संबंध आहे, ओम्स लॉ, त्याचा ग्राफ आहे, वेगवेगळे नेटवर्क्स आहेत त्याच्यामध्ये. तेच जर तू बघितला ना तर इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये जे कॅपॅसिटरचे नेटवर्क असतात ते नेटवर्क आणि रेझिस्टन्सचे नेटवर्क मोरॉरलेस सेम आहे. काय फरक आहे? कॅपॅसिटरचा पण व्हीटस्टोन असतो, रेझिस्टन्सचा पण व्हीटस्टोन असतो. अरे असतो की नाही? येस सर, है ना. त्याच्यानंतर रेझिस्टन्सचा पॅरलमध्ये व्होल्टेज डिवाइड कसं, म्हणजे करंट कसा डिवाइड होतो, कॅपॅसिटरमध्ये चार्ज कसा डिवाइड होतो, या सगळ्या गोष्टी एकदम सोप्या आहे जर तुम्ही नीट बघायला गेलात. आपल्याला काय असतं ना, आपल्याला MCQ ची सवय नसते. आपण बोर्डाच्या परीक्षेतच इतकं जास्त वाहवत जातो. बोर्ड महत्वाचं आहे, अत्यंत महत्वाचं आहे, मी नाही म्हणत नाही, पण जर बोर्डाच्या बेसिसवर COEP मिळालं असतं, तुला VJTI मिळालं असतं, तर मग काही विषयच नव्हता ना. पण इथे MHT CETच्या बेसिसवर मिळणार आहे. तिथे MCQ तुला ABCD पैकी एक टिक करावं लागतं. तिथे स्टेपला मार्किंग नाहीये. त्यासाठी MCQ कसे सॉल्व्ह करायचे ना याची प्रॅक्टिस असली पाहिजे, आणि ते आपण करणार आहोत. ठीक आहे, हे झालं बेटा. त्याच्यानंतर काय? त्याच्यानंतर क्लास 12 मध्ये, क्लास 12 मध्ये मॉडर्न फिजिक्स. अत्यंत सोपं वाटतं मला मॉडर्न फिजिक्स. का सोपं वाटतं? कारण जर तू एकदा फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट पासून जर पकडायला सुरू केलं ना बेटा, तर सेमी कंडक्टर पर्यंत एकदम लाईन मोकळी आहे. सगळं लॉजिकली कनेक्ट होत जातं. बघ, सगळ्यात पहिले आपण ड्युएल नेचर ऑफ मॅटर, रेडिएशन अँड मॅटर, की लाईट हा पार्टिकल एका वेव्ह आहे. त्याच्यानंतर आइन्स्टाईन त्याची फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट देतात. त्याच्यानंतर त्यांचे फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन असेल, त्याचे ग्राफ्स असतील, त्याच्यानंतर डी ब्रॉगली हायपोथेसिस असेल, हे सगळं आपण याच्यात शिकतो. त्याच्यानंतर स्ट्रक्चर ऑफ ॲटम असेल सर, न्यूक्लिया असेल. स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये काय? रुदरफोर्ड मॉडेल, बोर्स मॉडेल, थॉम्सन मॉडेल. न्यूक्लियामध्ये पण बाइंडिंग एनर्जी काय आहे सर, ठीक आहे. त्याच्यानंतर न्यूक्लियसचं कंपोजिशन काय असतं, त्याचं काय म्हणतात मास डिफेक्ट काय असतो, याच्यावर वेगवेगळे प्रश्न येतात. बरोबर आहे. त्याचे पण मी काय म्हणतात त्याला नीटसाठी तर मी अपलोड केलेले आहे सगळे लेक्चर, पण आपण CET फोकस MCQ करू, काळजी करू नको, प्रिव्हियस इयर. ठीक आहे ना. 158 प्रश्न आहे सर, इथे 153 प्रश्न आहे. बघ बेटा, इथे सेमी कंडक्टर, हा सेमी कंडक्टर 12वीतला आहे. हा 12वीतला सेमी कंडक्टर 134 आणि 11वीचा जो सेमी कंडक्टर आहे तो 78. आता तू असं तर करणार नाही का N टाईप आणि P टाईप शिकला आणि त्याच्यानंतर बस PN जंक्शन काय तुला माहिती नाही, फोटो डायोड काय, सोलर LED काय आहे, किंवा सर ट्रान्झिस्टर किंवा लॉजिक गेट काय आहे, हे सगळं कंटिन्युटी मध्ये येतं. बरोबर आहे की नाही? हो सर. त्याच्यानंतर बेटा मॅग्नेटिक मटेरियल्स, मगाशीच सांगितलं मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट बरोबर आपण त्याला कंबाईन करू शकतो. क्लास 11 जर बघायला गेला तू, तर क्लास 11ला सगळ्यात महत्वाचा टॉपिक CET नुसार आहे ग्रॅव्हिटेशन, जिथे 144 प्रश्न विचारलेत ऑन अन ॲव्हरेज मागच्या 5 वर्षात. मग ऑप्टिक्स आहे, रे ऑप्टिक्स आहे, मग मोशन इन अ प्लेन, लॉज ऑफ मोशन वगैरे. आता याच्यात एक गोष्ट आहे की काही टॉपिक्स मध्ये ना बेटा ग्रॅव्हिटेशनचा जसं टॉपिक आहे, तर ग्रॅव्हिटेशन मध्ये जसं स्पियर आहे, स्पियर म्हणजे एक स्पेरिकल बॉडी जसं अर्थ आहे, तर अर्थची जी ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे सरफेसवर, सरफेसच्या बाहेर आणि सरफेसच्या आतमध्ये पोटेन्शियल आहे. सेंटरला किती असतं, त्याच्यानंतर आतमध्ये किती असतं, सरफेसला किती असतं आणि बाहेर किती असतं. हे फॉर्म्युले इलेक्ट्रोस्टॅटिक बरोबर मॅच करतात की नाही. ग्राफ पण इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये नॉन कंडक्टिंग स्पियर आठवतो का तुला, इव्हन स्पेरिकल शेल आठवला का तुला? हो सर आठवला. म्हणजे आपल्याला असा स्मार्ट स्टडी करता येतो. त्यानंतर केपलर लॉ असेल, केपलर लॉवर प्रश्न येतात. त्याच्यानंतर आपल्याला काय अल्टिट्यूडनुसार कसं ग्रॅव्हिटी व्हॅरी करते, त्याचा रेशो बेस्ड प्रश्न येतात. आपण सगळं करू, सोपं आहे, काय अवघड नाही याच्यात. ऑप्टिक्स आहे बेटा, जसं रे ऑप्टिक्स इकडे आहे तिकडे वेव्ह ऑप्टिक्स होता. रे ऑप्टिक्स मध्ये पण प्लेन मिरर असेल, कॉन्केव्ह असेल, कॉन्व्हेक्स असेल, ते सगळं करू आपण. ठीक आहे, त्याचे प्रश्न. नंतर सर मोशन इन प्लेन, लॉज ऑफ मोशन, हे तर तुम्ही 11वी भर पूर्ण 11वी हेच करत बसतात. याचे एकदा प्रश्न सोडवले तर होऊन जातं. ठीक. त्याच्यानंतर सेमी कंडक्टर मगाशी डिस्कस केलं, थर्मल प्रॉपर्टीज हे पण डिस्कस झाले. साऊंड वेव्स, आता तो तिकडे आपण वेव्ह शिकलो, त्याचबरोबर आपण इथे साऊंड पण त्याला कंबाईन करून तुम्ही अभ्यास करू शकतात की लाप्लासची इक्वेशन काय सर, न्यूटन्स इक्वेशन काय आहे साऊंड मध्ये. ठीक आहे ना. त्याच्या आणि लॅप्लासनी कसं करेक्ट केलं, त्याच्यानंतर टेम्परेचरवर कसा साऊंडची स्पीड डिपेंड करते, त्याच्यानंतर लॉंजिट्युडनल वेव्ह आहे, त्याच्यानंतर सर ट्रान्सवर्स वेव्ह आहे. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्याच्यावर येणारे MCQ आपण बघू. ठीक. इकडे बघायला गेलो आपण तर वेक्टर आणि एरर अनालिसिस हे 2025 पासून CETनी हे सिलेबसमध्ये इन्क्लूड केलंय. आणि पहिल्यांदा बघा त्यांनी किती प्रश्न विचारले, 13 वेक्टर्स मधून 13 आणि एरर अनालिसिस मधून 14. तर ते आपण प्रश्न डायरेक्ट सॉल्व्ह करू, म्हणजे आपल्याला कळेल की CETचा कल कुठे, CET काय विचारते नक्की वेक्टर आणि एरर अनालिसिस मधून.
है ना. नीटचे पण काही प्रश्न घेऊ म्हणजे अजून तुमची प्रॅक्टिस अजून चांगली होईल याच्यात. आणि कारण की हा नवीन इंट्रोड्युस्ड पोर्शन आहे, जेव्हा पण पोर्शन नवीन येतो ना तेव्हा एक्झामिनर नक्की त्याच्यातून प्रश्न टाकतात, नाहीतर मग नवीन कशाला आलाय पोर्शन. आलं का लक्षात. थोडं स्मार्ट वर्क. हा, तर अशा पद्धतीने आपण तुम्हाला इन डिटेल वेटेज मी तुम्हाला आपण डिस्कस केले. तुला काय करायचंय, तुला अगदी तर बोर्डाचा अभ्यास चांगला करायचा आहे. कारण जर बोर्डची परीक्षा पास झाला तर सीईटीला महत्व आहे, बोर्डाला कॉन्फिडन्स चांगला पाहिजे, बरोबर आहे की नाही. पण सर एक गोष्ट लक्षात ठेव बेटा, की बोर्डाचा अभ्यास करताना लॉजिक नेहमी सीईटीचं राहिलं पाहिजे. स्वतःला विचार, लॉजिक विचार. इलेक्ट्रिक फील्डच्या प्रॉपर्टी वाचायला लागला ना तू, किंवा सपोज जर का कधी डायपोल आहे, डायपोलची इक्वेशन जेव्हा तुम्ही डिराईव्ह करतात, इलेक्ट्रिक फील्ड असेल, पोटेन्शियल असेल, जे काही असेल, तर ते डिराईव्ह करता करता ज्याच्या खाली आपले जे 12वीचं पुस्तक आहे त्याच्या एक्सरसाइज मध्ये जे प्रश्न दिलेत ना ते प्रश्न व्यवस्थित सोडवा, म्हणजे थोडीशी प्रॅक्टिस होत राहील. फॉर्म्युला लिहून काढा, थोडं थिअरी पण लॉजिकली समजून घ्यायचा प्रयत्न करा. आणि त्याचबरोबर जर तुमचं एवढं सगळं क्लिअर असेल तर मग आपण सोडवू ना, आपण सगळे प्रश्न सोडवू. मागच्या 27 वर्षाचे अगदी 2025 पासून ते 1998 पर्यंत जे काही 27 वर्षात सीईटीने प्रश्न विचारलेत त्यातले चांगलेच चांगले प्रश्न मी तुम्हाला सोडून घेईल, ती माझी जबाबदारी. हा, तर तुम्ही एवढं करा, फिजिक्सला इग्नोर करू नको बेटा. मग तू पीसीबीच्या ग्रुपचा असशील किंवा पीसीएम ग्रुपचा असाल, तुम्ही काही फरक पडत नाही. फिजिक्सला जर तुम्ही इग्नोर केलं तर तुमचं टॉप गव्हर्नमेंट कॉलेज जसं सीओपी असेल, व्हीजीटीआय असेल, त्याची ब्रांच मग ते गडबड होती. तू विचार कर, फिजिक्सला सपोज 3-4 मार्क तुझे गेले है ना, आपण निग्लेक्ट केलं की नाही मी फक्त मॅथच्या भरोश्यावर करतो किंवा बायोच्या भरोश्यावर करतो, मग आपल्याला जी ब्रांच पाहिजे ती मिळणार नाही. आता तुला माहिती का सीओपी मध्ये जर ब्रांच चेंज करायची असेल तर 9.5च्या वर पॉइंटर लागतो है ना, आणि ते पॉइंटर आणायला पण अवघड असतो, अवघड आहे बेटा ते. म्हणून जर आपण फिजिक्सला व्यवस्थित फोकस केलं तर आपला रस्ता एकदम मोकळा आहे. घाबरू नका, आपण सगळं करू, ठीक आहे. अभ्यास करत राहा. मी लवकरच इन डिटेल व्हिडिओ बनवेल ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेल की आपण PYQ कसे सॉल्व्ह करणार आहोत, तुम्हाला काय काय करायचंय, वेगळी वही कशी बनवायची, ठीक आहे. त्याचबरोबर कुठल्या डेटला कुठला चॅप्टर येणार आहे, ठीक आहे. अभ्यास करत राहा. ऑल द बेस्ट.